ओम श्रीपाद वल्लभाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर जीवनात सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर नक्कीच स्वामींचे असे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। मित्रांनो, आज हा संदेश मोजून तुम्ही 12 मिनिटं फक्त मन लावून ऐका, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि जे तुमच्या मनात आहे तीच गोड बातमी तुम्हाला नक्कीच मिळेल। आज न चुकता नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या मित्राला देखील नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। याने आपली स्वामी भक्त फॅमिली अजून मोठी होण्यास मदत होईल। स्वामींकडे एकच प्रार्थना करा, स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका। त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे, तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था, आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा। स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात। एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। आणि एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी ठेवो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य। आणि त्यापेक्षा भक्ती करा, मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल। आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे। नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल। जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे। आणि प्रत्येकाला जायचं आहे, त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा। जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात। आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे। बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे। समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका। आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही। म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे। जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही। इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका। स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं। साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे। आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही, एवढंच खरं आहे। स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची। कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकारंडाच फुकायला लागतो। मग तसं लोकांचं पण असतं। त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल। मग एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे। जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगला नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हेही तितकंच खरं आहे। आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो। वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे। प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा। जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच। एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही,
मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल. आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर. बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या. म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्त्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो, हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही, कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे. फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे, इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा, बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो तरी देऊ नका, पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कोणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही, म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये, कारण जेवढा त्रास त्याचं मन दुखल्यावर होतो ना त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसेही तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते, हेही खरं आहे. सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो, त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात आणि मग विचारत सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही, फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणच जिवलग राहत नाही. आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही, म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा
आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल. एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखंच समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखा दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील आणि त्यात कितीही साखर टाका गोड ते होणार नाही, हे मात्र निश्चित कराय. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे कराय. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची कधीच सोडायची नसते. हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे, एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमच्यातील चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो. आणि जबाबदारी हे नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल. आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो
तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळचीच लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हेही लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही, तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा. आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं, मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते, तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचं ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपले असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे, एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता आणि भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मार्गातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका, ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं, हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी, आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे, हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही, असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत,
हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ. संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ. सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक तसे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्यात भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तरच आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्वजण प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडींच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्न ही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा समाधाने मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. फक्त आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण, आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास. डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला
की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात, हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही. एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं, असणं आणि नसणं, माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून, आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका आहे. थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे आणि लोक ओळखल्यास शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंद सुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं, आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिघडून टाकायचं, हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत
कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो. आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कोणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो. नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांचे चांगले आणि मनोभावाने वागा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल आणि संदेश चांगला वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, स्वतःची प्रगती साधण्याकरता ध्येयाचा उपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मानवाच्या प्रगतीतील प्रत्येक टप्पा, प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्षात येण्यापूर्वी कल्पनेत पाहिली गेली होती. आणि आपले लहान मोठे शोध, आपले वैद्यकशास्त्रातले शोध आणि आपले यांत्रिक शोध, आपले उद्योग क्षेत्रातले शोध, या सर्वच गोष्टी सत्यात येण्यापूर्वी मुळात कल्पनाच होत्या. आणि आपल्या पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह हे काही अपघाताने लागलेले शोध नव्हेत, तर अवकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय आपल्या वैज्ञानिक व संशोधकांनी डोळ्यापुढे ठेवल्याचा तो परिणाम आहे. आणि ध्येय म्हणजे एक विशिष्ट हेतू आहे. ध्येय म्हणजे नुसतं स्वप्न नव्हे, तर त्या स्वप्नावर काहीतरी काम करणं. आणि मला जर असतं करता आलं तर मग अशी मोगम संदिग्धता नव्हे. ध्येय म्हणजे मला हे साध्य करायचं आहे असा ठाम सुस्पष्ट विश्वास आणि पवित्रा. ध्येय जोपर्यंत समोर ठेवलं जातं नाही ना, तोपर्यंत काही साध्य होत नाही. आणि ध्येयाविना माणूस आयुष्यभरच नुसतंच भरकटत असतो आणि भरकटत राहतो. तो त्याच्या मार्गात धडपडतो, ठेचाळ घालतो आणि आपण कुठे चाललो आहोत हे त्याला कळत सुद्धा नाही. आणि मग तो कुठेच पोहोचत नाही. जीवनाला जसा श्वास अत्यावश्यक असतो तसंच ध्येय हे यशासाठी अत्यावश्यक असतं. म्हणून ध्येय समोर नसेल तर यश केवळ अपघातानं कुणाच्याही हाती लागत नाही. श्वासाशिवाय कुणीही जगू शकत नाही. तुम्हाला कुठे जायचं आहे याचं स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर तुम्ही ठेवलं पाहिजे आणि ते नक्कीच तुम्ही ठेवायला शिकलं पाहिजे. गुड ह्युमर कंपनी या अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या अध्यक्ष डेव्ह महोनी हे एका जाहिरात संस्थेच्या टपाल वाटप खात्यात महिना सुमारे $100 काम करत असत. तिथपासून सुरुवात करून वयाच्या 27व्या वर्षी दुसऱ्या एका संस्थेत उपाध्यक्ष झाले. वयाच्या 33व्या वर्षी गुड ह्युमर कंपनीचे अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली. आणि ध्येयाबाबत बोलत असताना ते तुम्ही पूर्वी कुठे होता किंवा तुम्ही आत्ता कुठे आहात हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पूर्वी कुठे होता किंवा तुम्ही आत्ता कुठे आहात हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला कुठे जायचं आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि प्रगतशील कंपन्या पुढच्या 10 ते 15 वर्षाची उद्दिष्ट आजच ठरवून ठेवत असतात. म्हणून आपल्या कंपन्यानं पुढच्या 10 वर्षामध्ये कुठे पोहोचवायला हवं आहे आणि असं आपल्याला वाटतं, हा प्रश्न चांगल्या कंपनीतील उच्च व्यवसायपणातील लोक स्वतःला विचारत असतात. आणि त्यानंतर मग त्या अनुषंगानं आपले प्रयत्न असे आहेत याचं मूल्यमापन ते करत असतात. आणि कंपनीच्या एखाद्या नव्या कारखान्याची क्षमता आजच्या गरजेपुरतीच नसते आणि पुढच्या 5 ते 10 वर्षाची उत्पादनं, उद्दिष्ट व गरजा लक्षात ठेवून आणि घेऊन ती ठरवली जात असतात. 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळानंतर बाजारात येऊ शकणाऱ्या उत्पादनांविषयीचं संशोधन आत्ता या क्षणी सुरू असतं. आणि मग नव्या युगातील उद्योग आपलं भविष्य नशिबाच्या भरोशावर सोडत नाहीत. तुम्ही ते करावं का? मग भविष्याकडे नजर लावून वाटचाल करणाऱ्या कंपन्यांकडून आपण सर्वजण एक मौल्यवान धडा घेऊ शकतो. आणि आपणही कमीत कमी पुढच्या 10 वर्षाच्या योजना आखल्या पाहिजेत. 10 वर्षानंतर आपण कोण असायला हवं याची प्रतिमा तुमच्या मनात आज निर्माण केलीत तर तुम्ही तसेच होऊ शकाल. आणि हा विचार खूप महत्त्वाचा आहे. भविष्याच्या योजना बनवण्याकडे दुर्लक्ष करणारे उद्योग आणि सर्वसाधारण राहतील. तद्वतच दीर्घकालीन उद्दिष्ट न ठेवणारी आणि ठरवणारी व्यक्ती जीवनाच्या रमरगाड्यात स्वतःला हरवून बसणारा एक सामान्य जीव होऊन बसेल. आणि ध्येय असल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. खरं यश साध्य करण्याकरता
दीर्घकालीन उद्दिष्ट का ठरवली पाहिजेत हे दर्शवणारी एक गोष्ट आत्ता पहा. अगदी मागच्याच आठवड्यात एक तरुण आपल्या कारकिर्दीविषयीची समस्या घेऊन माझ्याकडे आला होता असं लेखक म्हणतात. आणि तो सुसंस्कृत आणि बुद्धिमान दिसत होता. 4 वर्षापूर्वी तो आपलं शिक्षण संपवून कॉलेजतून बाहेर पडला होता आणि अद्याप त्याचं लग्न झालेलंही नव्हतं. मग तो आत्ता काय करतो आहे, त्याचं शिक्षण, त्याचा विशिष्ट क्षमता आणि त्याची सर्वसाधारण पार्श्वभूमी याबद्दल आम्ही काही वेळ चर्चा केली. मग मी त्याला म्हणालो, नोकरीत बदल करण्यासंबंधी सल्ला घेण्यासाठी तू माझ्याकडे आलाच आहेस नाही का? मग आता सांग, तुला कुठल्या प्रकारचं काम हवं आहे? त्या संबंधी तुमचा सल्ला घ्यायला तर मी तुमच्याकडे आलो आहे. मला काय करावं वाटतं हे मलाच माहीत नाही, तो म्हणाला. अर्थात त्याची समस्या सर्वात्रिक स्वरूपाचीच होती, पण केवळ विविध कंपन्यांमध्ये त्याच्या मुलाखती आयोजित करण्यानं त्या तरुणाची समस्या दूर होणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि 4-2 ठिकाणी प्रयोग करून आपली कारकीर्द निवडण्याचा मार्ग काही उपयोगी नाही आणि कारकीर्द घडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या डझनवारी संधींमधून योग्य त्या पर्यायांपर्यंत पोहोचणं ही गोष्ट कठीणच आहे. आणि आपल्या कारकिर्दीच्या दृष्टीनं आत्ताची नोकरी सोडून दुसरीकडे कुठेही जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ती दुसरी जागा कोणती हे समजून घेण्यात त्याला आपण मदत करायला हवी आहे. आणि मला माहिती होतं, म्हणून मग मी म्हणालो, आता आपण तुझ्या कारकिर्दीकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहूया. आजपासून 10 वर्षांनी तू जे काही असशील असं तुला वाटतं, ती तुझ्या मनातली प्रतिमा काय आहे हे तुला मला सांगू शकशील का? म्हणजे तरुण याच प्रश्नावर अर्थातच विचारात पडला. नंतर तो म्हणाला, मला वाटतं आपल्या एक चांगल्या पगाराची नोकरी असावी आणि एक छानसं घर असावं. असं 4 चौघांप्रमाणेच मलाही वाटतं. पण खरं सांगायचं तर आपल्याला काय हवं आहे याबद्दल मी फारसा विचारच केलेला नाही. ही गोष्ट स्वाभाविक असल्याचा दिलासा मी त्याला दिला आणि त्यानंतर मग मी त्याला समजावून सांगितलं की कारकीर्द निवडण्यासाठीचा त्याचा हा मार्ग म्हणजे बस, रेल्वे वा विमानतळावर तिकिटाच्या खिडकीच्या पाशी जाऊन मला एक तिकीट द्या असं म्हणण्यासारखं आहे. आणि तुम्ही जर कुठे जायचं हे सांगितलं नाहीत तर त्या खिडकीतली व्यक्ती तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे मी म्हणालो, आयुष्यात तुला कुठे पोहोचायचं आहे हे तू मला सांगितल्यानंतर आणि सांगितल्याशिवाय मी तुला योग्य ती नोकरी शोधण्यात मदत करू शकणार नाही. तुझं इच्छित ठिकाण फक्त तू सांगू शकतोस आणि इतर कुणीही नाही. माझं हे बोलणं ऐकून त्याचं विचारचक्र सुरू झालं आणि पुढचे 2 तास तो विविध प्रकारच्या कामांमध्ये काय चांगलं आणि काय वाईट याऐवजी ध्येय कशी ठरवावीत याबद्दल आम्ही दोघं चर्चा करत होतो. आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीच जाणून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि हा कारकिर्दीचा नियोजनामधला एक महत्त्वाचा धडा त्या तरुणाला यातून मिळाला होता असं मला वाटतं. प्रगतशील कंपन्यांप्रमाणेच भविष्याच्या योजना बनवण्यास शिका. आणि तुम्ही म्हणजे एखादा उद्योगच आहात आणि तुमचे गुण, तुमची कौशल्य आणि तुमच्या क्षमता ही तुमची उत्पादनं आहेत. आणि बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळावी या दृष्टीनं तुमची उत्पादनं अधिकाधिक चांगली होणं आवश्यक आहे. पुढील काळाच्या योजना बनवण्यानं ते साध्य होईल. त्यासंबंधी ही 2 पायऱ्यांची पद्धत बघा. प्रथम तुमच्या भवितव्याचं चित्र 3 विभागांच्या स्वरूपात पहा. काम, घर आणि समाज. तुमच्या आयुष्याची अशी विभागणी करण्यामुळे तुमचा गोंधळ कमी होईल आणि विविध क्रिया करताना निर्माण होणारा संघर्ष कमी होईल. आणि मग भविष्याचं संपूर्ण एकसंध रूप पाहणं सोपं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जीवनात मला काय साध्य करायचं आहे, मला कोण व्हावंसं वाटत आहे आणि मला कशामुळे समाधान मिळेल या प्रश्नांची स्पष्ट आणि नेमकी उत्तरं शोधा. आणि खाली दिलेले मार्गदर्शक तत्व बघा. आजपासून 10 वर्षानंतरची माझी प्रतिमा, 10 वर्षाचं नियोजन करण्यासाठीची मार्गदर्शक पुस्तिका. असं तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की आपण उत्पन्नाची कोणती पातळी गाठावी असं मला वाटतं, कुठल्या पातळीवरची जबाबदारी आपण सांभाळावी असं मला वाटतं, आपल्याकडे किती उच्चाधिकार असावेत असं मला वाटतं, आपल्या कामातून किती प्रतिष्ठा मिळावी असं मला वाटतं. हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यावर विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आता काही वर्षापूर्वी माझ्या मुलानं पीटन नावाची एक हुशार पण अज्ञात वंशाची कुत्री पाळली होती असं लेखक म्हणतात. ते कुत्री म्हणजे माझ्या मुलाचा अभिमान आणि आनंदाचा विषय होता. तर एकदा या पीटरसनसाठी आपण दोघं मिळून एक घर तयार करू असा हट्ट मुलानं माझ्याजवळ धरला. शेवटी त्याच्या चिकाटी आणि उत्साहाचा विजय झाला आणि आम्ही त्या कुत्रीसाठी तिचं स्वतःचं वेगळं घर बनवायला सुरुवात केली. सुतारकामात आम्हा दोघांनाही शून्य गती होती. तरी घर म्हणून आम्ही जे बनवलं त्यात त्या गोष्टी प्रतिबिंब दिसतच होतं. काही दिवसांनी माझा एक मित्र तिकडून जाता जाता आमच्या घरी डोकावला आणि आमची ती कलाकृती बघून त्याने विचारलं, ते तिथं झाडांच्या मध्ये काय ठेवलंय तुम्ही? तुमच्या कुत्रीचं घर तर नाही ना? तेच आहे असं मी त्याला सांगितलं. त्यावर आमच्या कामातल्या काही चुकांवर त्यानं बोट ठेवलं
आणि शेवटी म्हणाला, त्यापेक्षा तुम्ही त्यासाठी एक व्यवस्थित आराखडाच का नाही बनवून घेतला? आजकाल सगळे तसंच करतात. तुम्ही जेव्हा तुमच्या भविष्याचं चित्र उभं कराल तेव्हा आपण आकाश एवढे भव्य असल्याची कल्पना करायला लाजू नका. कोण किती भव्य स्वप्न पाहतो यावरून आजकाल लोक त्याचं मूल्यमापन करत असतात. आणि जे काही साध्य करायची इच्छा असेल त्यापेक्षा जास्त कोणीच मिळत नाही आणि मिळवतही नाही. तेव्हा कृपा करून भव्य दिव्य भविष्याचं चित्र रेखाटा. आणि माझ्या एका माजी प्रशिक्षणार्थाच्या जीवनाविषयक योजनेचा एक भाग जसे तसा खाली देत असतो आणि आहे तो नक्कीच तुम्ही वाचला पाहिजे. त्याचं आणि त्यानं आपल्या घराचं भविष्य किती छान रेखाटलं आहे बघा. हे लिहित असताना त्याला भविष्यातला दोस्त डोळ्यासमोर दिसत होता आणि असं वाटतं गावाबाहेर एक जमीन घेऊन त्यावर आपलं स्वतःचं एक घर बांधावं हे माझं ध्येय आहे. आणि माझं एक घर म्हणजे अगदी खास दक्षिण अमेरिकन पद्धतीनं वाडा असेल आणि दुमजली घर आणि पांढऱ्या रंगाचे काम इत्यादी सर्व काही. मग भोवतालच्या जमिनीला आम्ही कुंपण घालून घेऊ आणि तिथं कदाचित एक दुसरा तलावही असेल आणि त्यात मासेही. आणि मला आणि माझ्या पत्नीला मासे पकडणं खूप आवडतं. घराच्या पाठीमागे आम्ही डॉबरमॅन जातीचं कुत्रीही ठेवू आणि घराकडे जाणारा छान वळणदार रस्ता आणि त्याचा दुतर्फा झाडं हे माझं खूप वर्षाचं स्वप्न आहे. पण घराची इमारत म्हणजे घर नव्हे, निव्वळ जेवणाची व राहण्याची सोय एवढंच माझ्या घराचं स्वरूप नसावं. यासाठी मी काय वाटेल ते करेन. पण आमच्या जीवनात देवालाही निश्चितच स्थान असेल आणि आयुष्यभर आम्ही चर्चाचं कामाला विशिष्ट वेळ देऊच. आजपासून 10 वर्षांनी माझ्या कुटुंबियासमवेत बोटीतून जग प्रवास करू शकण्याजोगी माझी आर्थिक स्थिती असावी अशी माझी इच्छा आहे. लग्न होऊन व नोकरी धंद्याच्या निमित्तानं आमचं कुटुंब जगभर विखुरण्याआधीच हे घडावं असं मला मनापासून वाटत असतं. आणि सफर वेळ अभावी एकाच वेळी पूर्ण करून शक्य नसल्यास न झाल्यास आम्ही आमच्या 5-4 मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ती पूर्ण नक्कीच करू. आणि प्रत्येक सुट्टीत जगाचा एक वेगळा भाग आम्ही बघू. आणि अर्थात घर विषयक विभागातल्या सर्व योजना माझ्या नोकरी किंवा व्यवस्था विषयक विभागात काय होतं यावर अवलंबून असतील. म्हणून हे सर्व साध्य होईपर्यंत मला चांगलं काम करत राहणं आवश्यकच आहे. आणि सर्व योजना त्या प्रशिक्षणार्थ्यानं 5 वर्षापूर्वी लिहिली होती आणि त्यावेळेला त्याची 2 छोटी छोटी दुकानं होती. आता तो तशा 5 दुकानांचा मालक आहे आणि त्याने गावाबाहेर घरासाठी 17 एकर जागा विकत घेऊन ठेवली आहे. आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने त्याचे विचार प्रगती आणि अगदी योग्य प्रकारे चाललेले आहेत. आणि तुमच्या जीवनाचे हे 3 विभाग एकमेकांशी अगदी जवळून निगडीत आहेत. काही प्रमाणात प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागावर अवलंबून आहे, पण तुमच्या कामाच्या विभागाचा प्रभाव तुमच्या इतर विभागांवर सर्वात जास्त पडत असतो. म्हणून हजारो वर्षापूर्वी जेव्हा मानव गुहेमध्ये राहत असे तेव्हा शिकारी सर्वाधिक निष्णात आणि निष्ठात असलेल्या मानवाचं कौटुंबिक जीवन सर्वात आनंदी असे आणि त्याला इतर मानवांच्या सर्वाधिक आदरही मिळत असे. मग सर्वसाधारणपणे तोच नियम आजही लागू पडतो. पण आपण आपल्या कामाच्या विभागात किती यश मिळवतो यावर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं राहणीमान तसंच समाजात आपल्याला मिळणारा सन्मानही अवलंबून असतो. उच्च अधिकारी होण्यासाठी काय लागतं या संबंधीचा अभ्यास मॅकचे जीव आणि व्यवस्थापन विषयक संशोधन संस्थेने अगदी अलीकडेच विस्तृत प्रमाणावर केला होता. या अभ्यासांतर्गत उद्योग, व्यवसाय, शासन व्यवस्था, विज्ञान आणि धार्मिक क्षेत्रातील अवघडीच्या आणि आघाडीच्या लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि या संदर्भात त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले आणि निरनिराळ्या पद्धतींनी आणि पुन्हा पुन्हा या संशोधकांना एकच उत्तर मिळत गेलं. ते म्हणजे उच्च अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे जीवनात पुढे जाण्याची दुर्दैव इच्छा. आणि कुणीच म्हटलंय हाती घेतलेल्या कार्यानं व्यक्तीला पूर्णपणे झपाटून टाकल्याखेरीज कुणालाही कुठलीही व्यक्ती काही खास कार्य करते आहे असं म्हणता येत नाही. म्हणून योग्य दिशेने कामाला लावलेली तीव्र इच्छा म्हणजे एक शक्ती असते आणि आपल्या तीव्र इच्छेप्रमाणे न वागण्यामुळे आपल्याला सर्वात जास्त जी गोष्ट करावी वाटते ती न करण्यानं आपल्या वाट्याला सर्वसामान्यपणा येतो. आणि एका कॉलेजच्या वार्तापत्रासाठी लेखन करणाऱ्या एका तरुण होतकरू लेखकाशी माझी एकदा भेट झाली होती असं लेखक म्हणतात. या तरुण्यामध्ये लेखन करण्याची क्षमता निश्चितच होती. पत्रकार म्हणून तो आपली कारकीर्द नक्की घडवू शकेल असा विश्वास त्यानं निर्माण केला होता. त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण होण्याच्या सुमारास मी त्याला विचारलं, तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस? पत्रकार होणार आहेस ना? पण त्यावर एक वार माझ्याकडे बघितला आणि म्हणाला, छे, मला लेखनाची आवड आहे आणि एखाद्या घटनेचा वृत्तांत तयार करताना सुद्धा मला खूप आवडतं आणि कॉलेजच्या वार्तापत्रासाठी मला काम करताना मला छानच वाटलं. पण पत्रकार पाहिलेला 50 सापडतात, पण त्या गर्दीत शिरून मला उपाशी मारण्याची अजिबात इच्छा नाही. त्यानंतर 5 वर्ष माझी आणि त्या तरुणाची भेट झाली नाही. मग एके दिवशी अचानक तो भेटला आणि एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मनुष्यबळ खात्याचा सहाय्यक संचालक म्हणून तो काम करत होता.
पण आपल्या कामाबद्दल अगदीच असमाधानी असल्यानं त्यानं लगेच बोलून दाखवलं, माझा पगार चांगला आहे, माझी कंपनी उत्तम आहे आणि माझी इथली नोकरी सुरक्षित आहे. पण तुम्हाला सांगतो, माझं मन मात्र या कामात नाही. शिक्षण संपल्यावर एखादं प्रकाशन किंवा वर्तमानपत्रात मी शिरायला हवं होतं असं मला वाटतं. आणि त्याच्या मनोभूमिकेतून त्याचा कंटाळा आणि अनिच्छेद प्रतिबिंब स्पष्ट दिसून येत होतं. आणि आपल्या कामासंबंधीच्या अनेक गोष्टीबाबत तो उपहासानं बोलत होता. ही नोकरी सोडून पत्रकारितेमध्ये गेल्याशिवाय तो प्रगती करणं शक्य नव्हतं. आणि यश मिळवण्यासाठी हृदय आणि मन दोन्ही त्या कार्यात गुंतलेले हवेत. आणि हृदय व मन एखाद्या कार्यात गुंतण्यासाठी ते काम तुमच्या अगदी मनापासून आवडीचं असणार हवं. आपल्या तीव्र इच्छेनुसार वागला असला तर मग संपर्क माध्यमाच्या कुठल्या तरी विभागात तो तरुण खूप उच्च स्थान मिळवू शकला असता. आणि दीर्घ काळात त्याला सध्याच्या कामापेक्षा कितीतरी अधिक समाधान आणि पैसा मिळाला असता. तुम्हाला जे काम आवडत नाही ते करत बसण्यापेक्षा दुसरं आवडीचं काम सुरू करणं म्हणजे एखाद्या 10 वर्ष जुन्या कारमध्ये एक प्रचंड शक्तिशाली इंजिन बसवण्यासारखं आहे. आणि आपल्या सर्वांनाच काही ना काही तीव्र इच्छा असतातच. आपल्याला खरोखर काय करायचं आहे याबद्दल आपण सगळे स्वप्न पाहत असतो, पण या इच्छेनुसार वागणारे लोक थोडेच असतात. आणि आपल्या तीव्र इच्छेला शरण जाण्याऐवजी आपण तिचा खून करतो. आणि यशाच्या संदर्भात ती आत्महत्याच असते. आणि मग या आत्महत्येचा ती जी 5 प्रकारची शस्त्र सहसा वापरली जातात ती अत्यंत प्राणघातक आहेत. आणि ती तुम्ही अगदीच नष्ट केली पाहिजे. आणि हे तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक म्हणजे स्व अमूल्यन आणि स्वतःची किंमत कमी करून घेणं. मला खरं तर डॉक्टर किंवा मग होण्याची खूप इच्छा होती, पण मी ते करू शकत नाही. मी तेवढा हुशार नाही. मी प्रयत्न केला तर नक्कीच तोंडावर आपटेन आणि माझ्याकडे त्यासाठी लागणारा अनुभव नाही. असलं काहीतरी बोलताना तुम्ही अनेक लोकांना अनेक वेळा ऐकलं असेल. पण या प्रकारच्या आत्मवंचनेतून अनेक तरुण मंडळी आपल्या तीव्र इच्छा मारून टाकत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षितता रोग. मी ज्या कंपनीत आहे तिथं माझी नोकरी सुरक्षित आहे असं म्हणणारे लोक आपल्या स्वप्नांना खून करण्यासाठी सुरक्षिततेच्या हत्याराचा वापर नक्कीच ते करत असतात. आणि स्पर्धा या क्षेत्रात आधीच खूप लोक आहेत आणि इथं तर माणसं जणू एकमेकांच्या खांद्यावरच उभे आहेत. आणि असले वाक्य मनातल्या तीव्र इच्छांना संपून टाकणारे असतात. पालकांचा शब्द आता हे चौथं झालं. मला खरं तर काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे, पण माझ्या आईवडिलांनी हेच मी करायला हवं होतं, त्यामुळे मला हेच केलंच पाहिजे. आपल्या कारकिर्दीच्या निवडीविषयी असं बोलताना मी शेकडो तरुण मुलामुलींना नक्कीच पाहिलंय. आणि माझ्या मते या मुलांनी काय करावं याबद्दल बहुतेक पालक जाणून बुजून त्यांच्यावर दबाव आणतच नसतात. आणि आपल्या मुलांनी यशस्वी जीवन जगावं एवढी सुजाण आईवडिलांची इच्छा असते. मुलांना अथवा मुलींना जर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कारकिर्दीची निवड का करावी वाटते हे आपल्या पालकांना नीट समजावून सांगितलं आणि पालकांनी ते समंजसपणानं ऐकून घेतलं तर अनेक कुटुंबांमध्ये संघर्ष निर्माण होणार नाही. पालक आणि तरुण मुलं मुली या दोघांचाही कारकिर्दीच्या बाबतीत एक उद्देश असतो, यश मिळवणं. आता 5 म्हणजे कौटुंबिक जबाबदारी. मी 5 वर्षापूर्वीच माझं क्षेत्र बदललं असतं तर मग चांगलं झालं असतं. आता मला हे शक्य नाही, कारण माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि मनोभूमिका इच्छा मारून टाकण्याचं आणखी एक हत्यार दाखवते. आणि सगळं खुनी हत्यारं फेकून द्या. पूर्ण सामर्थ्य पुढे जाण्यासाठीची संपूर्ण शक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे. आणि तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे ते काम करणं हे लक्षात ठेवा. आपल्या तीव्र इच्छांना शरण जाऊन ऊर्जा, उत्साह, मानसिक तेज, धार आणि अधिक चांगलं आरोग्य मिळवा. आणि इच्छेपुढे मान तुकवण्याच्या बाबतीत उशीर झाला आहे असं कधीच होत नाही. खऱ्या अर्थानं यशस्वी असलेल्या लोकांपैकी बहुतेक जण दिवसाला 12-15 तास सुद्धा काम करत असतात, पण खूप कष्ट करावे लागतात अशी तक्रार तुम्हाला त्यांच्या तोंडून कधीच ऐकायला मिळणार नाही. यशस्वी लोकांची दृष्टी एखाद्या ध्येयावर केंद्रित असते आणि त्यातून त्यांना जास्त काम करण्याची ऊर्जा नक्कीच त्यांना मिळत असते आणि ती ऊर्जा त्यांना पुढे घेऊन जात असते. मुद्दा हा की आपल्या आवडीचं ध्येय समोर ठेवलं तर ते साध्य करण्याच्या दिशेनं काम करायचा निर्धार केलात तर तुमची शक्ती द्विगुणित होत असते. अनेक ध्येय निवडलं आणि ते साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करायला तुम्ही एकदा सुरुवात केली मग तुम्ही भरपूर पुढे पुढे जात असतात. आणि एक तर लक्षात यावी, कोट्यवधी लोकांचा एक नवी संजीवनी मिळेल आणि ध्येयांमुळे कंटाळा नाहीसा होतो. ध्येय समोर असल्यावर जुनाट मुरलेली दुःखवणीही बरी होतात. आणि ध्येयामध्ये असलेल्या सामर्थ्याचं थोडं अधिक खोलवर जाऊन शोधू घेऊ नया. आणि मग तुमच्या तीव्र इच्छांना शरण गेल्यास, एखाद्या ध्येयानं पुढतं झपाटून गेल्यास, मग ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती शारीरिक शक्ती, ऊर्जा आणि उत्साह तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आणि तो प्राप्त होऊन राहील.
एवढं मात्र निश्चित आहे. पण त्याचबरोबर तितकंच मौल्यवान आणखी काही तुम्हाला त्यातून मिळतं, आणि ते म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सरळ वाटचाल करत असतात. आणि ते करत राहण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंचलित यंत्रणा, ध्येय जर मनात खोलवर पक्क बसलेलं असेल, तर त्या ध्येयाबद्दलची सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे तुमचं लक्ष गाठण्याच्या मार्गापासून ते तुम्हाला ढळू देत नाही. आणि ही विरोधी नव्हे तर काय होतं ते पहा. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयाला शरण जाता, त्याने झपाटून जाता, तेव्हा ते ध्येय आपोआपच तुमच्या सुप्त मनामध्ये जाऊन बसतं. आणि सुप्त मन हे कायम संतुलित असतं. तुमचं जागृत मन मात्र तुमच्या सुप्त मनातल्या विचारांशी सुसंगती साधल्याशिवाय संतुलित राहत नसतं. आणि सुप्त मनाचं संपूर्ण सहकार्य नसेल तर मनुष्य अडखडतो आणि गोंधळतो आणि निर्णय घेण्यास असमर्थ बनत असतो. आता तुमचं ध्येय तुमच्या मनात पक्क रुजलेलं असतं, तेव्हा तुमची कुठलीही बाबतीतली प्रतिक्रिया आपोआपच योग्य प्रकारची असते. आणि याचं कारण तुमचं बाह्य मन सरळ आणि सुस्पष्ट विचार करायला मोकळं असतं. आता दोन काल्पनिक व्यक्तींच्या उदाहरणातून हा मुद्दा तुम्ही आणखी स्पष्ट करून घेऊया. पुढे वाचत असताना मी दोन पात्र तुमच्या माहितीतलीच आहेत असं तुम्हाला वाटेल. आता आपण अ आणि ब अशी नावं देऊया. या दोघांमध्ये तुलना केली तर तुम्हाला साधारणपणे प्रत्येक बाबतीत साम्य आढळेल, फक्त एक गोष्ट सोडून. अच्या मनात त्याचा ध्येय पक्क ठसलेला आहे, बचं मात्र तसं नाही. आपल्याला कोण व्हायचं आहे याबद्दल अच्या मनात एक स्पष्ट प्रतिमा आहे. आणि आजपासून 10 वर्षांनी आपण एका मोठ्या कंपनीचे उपाध्यक्ष असलेलं चित्र त्याच्या डोळ्यांपुढे आहे. आणि त्याच्या ध्येयाला शरण गेल्यामुळे त्याच्या सुप्त मनाच्या माध्यमातून ते ध्येय त्याला हे कर किंवा हे करू नकोस, तुला हवं ते मिळवण्यामध्ये याचा काही उपयोग होणार नाही असे मानसिक संदेश देत असतं. मग तुला तुझी जी प्रतिमा प्रत्यक्षात उतरवायची आहे, मी तीच आहे, आणि मला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि आणण्यासाठी तुला हे करणं आवश्यक आहे असं ते ध्येय त्याला सांगत असतं आणि सारखं सांगत असतं. आणि अचं ध्येय त्याला संदिग्धकडे जाऊच देत नाही. आणि तो जे काही करतो त्यामुळे ते त्याला नेमकं मार्गदर्शन करत असतं. आणि कपडे घेण्यासाठी दुकानात गेला की त्याचं ध्येय त्याला योग्य निवड सुचवतं. आणि आत्तापेक्षा वरच्या पदावर चढण्यासाठी त्यानं नेमकं कोणती पावलं उचलायला हवी, आणि व्यावसायिक प्रदेश काय बोलायचं, आणि कुठल्याही बाबतीत संघर्ष उभा राहिला तर काय करायचं, काय वाचावं, आणि कोणत्या वेळा कोणता पवित्रा घ्यावा, हे अचं ध्येयच त्याला सांगतं. आणि आपल्या मार्गावरून जरी भडकटला की लगेच त्याच्या सुप्त मनात बसवलेली स्वयंचलित यंत्रणा त्याला त्याचबद्दल जाणीव करून देते आणि पुन्हा मार्गावर येण्यासाठी काय करायचं याच्या सूचना त्याला देत असते. अवर परिणाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या शक्तींच्या बाबतीत त्याच्या ध्येयानं त्याला अशी असंवेदनशील बनवलं आहे. आणि दुसरीकडे बच्या समोर कुठलंही निश्चित ध्येय नाही, त्यामुळे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणाही त्याच्याजवळ नाही. तो लगेच गोंधळून जातो आणि त्याच्या कृतींमधून कुठलंही व्यक्तिगत धोरण दिसून येत नाही. आणि चाचपडतो, पवित्रा बदलतो आणि काय करावं याबद्दल अंदाज घेत राहतो. आणि उद्देशात सातत्य नसल्यामुळे तो सामान्यपणाकडे जाण्यावर आणि जाणाऱ्या रस्त्यावर धडपडत चालत राहतो. हा वरचा भाग तुम्ही आत्ताच पुन्हा एकदा वाचावं असं मी सुचवेन. आणि संकल्पना तुमच्या डोक्यात चांगली घट्ट बसू द्या. नंतर मग तुमच्या आजूबाजूला पहा. तुमच्या आजूबाजूच्या यशस्वी लोकांपैकी जे आघाडीवर आहेत त्या लोकांचं निरीक्षण करा. अगदी विना अपवाद त्या सर्वांनी त्याच्या ध्येयाला कसं पूर्णपणे वाहून घेतलं आहे याकडे लक्ष द्या. आणि अत्यंत यशस्वी असलेल्या लोकांचं आयुष्य एखाद्या ध्येयाशी एकरूप झालेलं असतं. आणि याचं निरीक्षण करा आणि तुमच्या ध्येयाला शरण नक्कीच जा. अगदी संपूर्णपणे त्याच प्रती समर्पित नक्कीच तुम्ही झालं पाहिजे. तुम्हाला त्या ध्येयानं पुरतं झपाटून टाकू द्या व ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली स्वयंचलित यंत्रणा त्यांच्याकडून मिळवा. आणि आज काय करायचंय याबद्दल कोणतीही योजना वा कामांची यादी कागदावर किंवा डोक्यात नाही. असा एखादा शनिवार रविवार अधूनमधून आपल्या सर्वांच्या जीवनात उजाडत असतो. आणि अशा दिवशी आपण फारसं काही साध्यही करत नाही. दिवस सगळा असाच इकडे तिकडे करण्यात रेंगाळत जातो आणि मग एकदाच तो संपल्यावर आपण हुश करतो. आणि या उलट ज्या दिवसाची योजना आपल्याकडे तयार असते त्या दिवशी आपण खूप काही साध्य करतो. आणि या सर्वसाधारण अनुभवात एक महत्त्वाचा धडा लपलेला आहे. आणि काहीतरी साध्य करायचं असेल तर हे काहीतरी साध्य करण्याविषयीची योजना आपण तयार करायला हवी. आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वी एका अणूमध्ये बंदिस्त असलेल्या महाभयानक शक्तीचा अंदाज शास्त्रज्ञांना आला होता. पण त्या अणूंचं विभाजन करून त्या प्रचंड शक्तीला वाट मोकळी कशी करून द्यावी याबद्दल मात्र त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. अमेरिकेत या युद्धात उतरल्यानंतर भविष्यवेधी शास्त्रज्ञांना अणुबॉम्बमधील सुप्त शक्ती दिसली. आणि अणुबॉम्ब तयार करायचा आणि एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते साध्य करण्याच्या दृष्टीनं धडक योजना तयार केली गेली. आणि त्याचा परिणाम काय झाला हे सर्व ज्ञात आहे. आणि एकाग्र मनानं केलेल्या श्रमाला
काही वर्षातच फळं आलं आणि 2 अणुबॉम्ब टाकले गेले आणि युद्ध संपुष्टात आलं. देहपूर्तीसाठी तो धडक कृती कार्यक्रम आखला गेला नसता तर माणूसच्या विभाजनाच्या प्रक्रियेचा शोध कधीच आणखी 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पुढे गेला असता. मग गोष्टी घडून आणण्याच्या असतील तर ध्येय समोर ठेवा आणि निर्मिती अधिकाऱ्यांनी निश्चित तारखा आणि निर्मितीचं वेळापत्रक ठरवलं नाही आणि त्यानुसार काम केलं नाही तर आपल्या कारखान्यांमधील सगळी निर्मिती व्यवस्था कोलमडून पडेल आणि काळजीपूर्वक ठरवलेली विक्री उद्दिष्ट विक्री प्रतिनिधींच्या समोर ठेवल्यास ते जास्त चांगली विक्री करतात. हा विक्री अधिकाऱ्यांचा सर्वाधिक अनुभव आहे आणि दिलेला स्वाध्याय सादर करण्यासाठी एक अंतिम तारीख सांगितली तर विद्यार्थी आपलं काम त्या वेळेत पूर्ण करतात. हे प्राध्यापक मंडळींना ठाऊक असतं. तुम्ही आता आशा मिळवण्याच्या दृष्टीनं आगेकूच करत आहात आणि तेव्हा स्वतःची ध्येय निश्चित करा आणि अंतिम मुदती ठरवा आणि अंतिम तारखा निश्चित करा. किती वेळात किती आणि कोणती कामं व्हायला हवीत हे ठरवलं पाहिजे आणि जेवढं काही साध्य करण्याची योजना तुम्ही बनवाल आणि त्या आधी तेवढंच तुम्हाला साध्य नक्कीच होणार आहे. आता अमेरिकेतील ट्युलेन विद्यापीठ औषधशाळेचे डॉक्टर जॉर्ज बर्च हे मानवाची आयुर्मर्यादा या विषयातले तज्ज्ञ मानले जातात. ते म्हणतात, तुम्ही किती वर्ष जगता हे ठरवणाऱ्या तुमचं वजन, आनुवंशिकता, आहार, मानसिक ताण, इतर व्यक्तिगत सवयी अशा अनेक गोष्टी असतात. पण लवकर मरण्याचा एकमेव उपाय म्हणजे सगळ्या कामातून निवृत्त होणं व निष्क्रिय होणं. जगण्यासाठी जीवनात रस घेणं आवश्यक आहे. सेवानिवृत्ती ही सुरुवात समजायची की शेवट हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. खा, प्या आणि झोपा काढा या मनोभूमिकेतील सेवानिवृत्ती म्हणजे स्वतःला झटपट संपवणंच आहे आणि सेवानिवृत्ती म्हणजे उद्देशपूर्ण जीवनाचा शेवट असं मानणाऱ्या बहुतांश लोकांसाठी तो लवकरच आयुष्याचा शेवट ठरत असतो. आणि कशाचाही जगायचं असं वाटणं तर डोळ्यांसमोर काही ध्येय नसणं यामुळे लोक वेगाने संपत जातात. आणि याच्याबरोबर विरुद्ध टोकाला असते ते आता मी नव्यानं आणि लगेच सुरुवात करणार आहे या प्रकारचे सुज्ञ सेवानिवृत्ती. आणि ल्यू गॉर्डन नावाचा माझा एक चांगला मित्र आहे असं लेखक म्हणतात. त्यानं हाच मार्ग स्वीकारला आणि अटलांटा शहरातल्या सर्वात मोठ्या बँकेचा उपाध्यक्ष म्हणून काही वर्षापूर्वी ल्यू तेव्हा सेवानिवृत्त झाला. तेव्हा त्याच्या दृष्टीनं ही एक नवी पाठच ठरली आणि सेवानिवृत्तीनंतरच्या त्याचं व्यवसाय मार्गदर्शन व सल्लागार म्हणून लवकरच आपला जम बसवायला आणि त्याच्या कामाचा झपाटा केवळ आश्चर्यजनक याच सदरात मोडतो. नंतर 70कडे झुकलेल्या ल्यूच्या असंख्य आशील असे आहेत आणि वक्ता म्हणून त्याला देशभरापासून प्रचंड प्रमाणावर आमंत्रण येत असतात. पण पाय सिग्मा एप्सिलॉन ही व्यावसायिक विक्रेते आणि विक्री अधिकाऱ्यांची एक छोटी पण जोमानं वाढणारी संघटना उभी करण्यात मदत करण्याचा एक विशेष प्रकल्प त्यानं हातात घेतला आहे. आणि प्रत्येक वेळी तो जेव्हा ल्यू मला भेटतो तेव्हा मला तो पूर्वीपेक्षा अधिक तरुण झाल्यासारखा वाटतो. त्याचा जोम जेमतेम तिशीच त्या तरुणासारखा आहे आणि कार्यमग्नतेला तिच्यातली न देण्याचा निर्धार केलेल्या त्या वयोवृद्ध माणसाइतका आयुष्याचा पुरेपूर उपयोग माझ्या माहितीतल्या कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीनं केल्याचं उदाहरण विरळच आहे आणि ते मी सांगू शकत नाही. म्हणून जगातले असे ल्यू गॉर्डन आपण म्हातारे झालो म्हणून स्वतःची कीव करत कुरकुरणाऱ्या खोडांसारखे कंटाळवाणे कधीच नसतात. इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा प्रखर ध्येय माणसाला जिवंत ठेवत असतात. माझ्या एका कॉलेजमधल्या मित्राच्या आईला तिचा मुलगा फक्त 2 वर्षाचा असताना कॅन्सरनं गाठलं असं लेखक म्हणतात. ही दुःखद परिस्थिती अधिकच गडद असणारी आणि करणारी आणखी एक गोष्ट तेव्हा नुकतीच घडली होती. आणि आईच्या कॅन्सरचं निदान होण्याच्या 3च महिने आधी माझ्या मित्राचे वडील वारले होते आणि डॉक्टर आईबद्दल फारसे आशावादी नव्हते. पण त्या स्त्रीनं हिंमत हारण्याचं नाकारलं आणि पतीनं मागे ठेवलेलं एक छोटंसं दुकान चालवून आपल्या मुलाचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिनं केला. आणि त्या काळात अनेक शस्त्रक्रियांना तिला तोंड द्यावं लागलं. पण प्रत्येक ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर लोक म्हणत, बस आता आणखी काही महिने, जास्त नाही, तो कॅन्सर कधीच बरा झाला नाही. पण ते आणखी काही महिने 20 लांबत गेले आणि 20 वर्ष झाले. तर आपल्या मुलाला पदवी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडताना तिनं पाहिलं आणि त्यानंतर एक 6 आठवड्याने ती गेली. एक ध्येय, एक ज्वलंत इच्छा, अटल मृत्यू देखील 2 दशकांपर्यंत दूर ठेवण्या इतकी सामर्थ्यवान होती. म्हणून दीर्घ काळापर्यंत जगण्याची ध्येयाचा उपयोग करा आणि काहीतरी करण्याच्या तीव्र इच्छेमध्ये आयुष्य वाढवण्याचं जे सामर्थ्य आहे तेवढ्या जगातल्या कुठल्याही औषधात नाही. तुमचे डॉक्टरही याची साक्ष नक्कीच तुम्हाला देतील. आणि म्हणून तुम्ही नक्कीच मनमोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे आणि आनंदाने राहायला शिकलं पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त आनंदात राहाल आणि मनमोकळेपणाने राहाल तेवढे जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त तुम्ही त्या मनमोकळेपणाने तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि मनमोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही असं करत असताना फक्त स्वामींचं नामस्मरण अगदी तेवढ्याच प्रकारे आणि तेवढ्या आनंदाने केलं पाहिजे.
कारण स्वामींच्या नामस्मरणात जी ताकद आहे ती कशातच तुम्हाला दिसणार नाही. कारण स्वामीच आपले कर्ते आणि करविते आहेत आणि स्वामीच आपल्याकडून सर्व काही करून घेतात. फक्त आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपण त्यांचे बालक आहोत आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही आपली कामं आहेत आणि तीच कामं आपण नीट प्रभावीपणे पार पाडली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही स्वामींवर तितक्याच मनापासून विश्वासही ठेवला पाहिजे. कारण स्वामी आहेत तर सर्व आहे आणि स्वामी नाहीत तर काहीच नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नामस्मरण करत असताना फक्त एकचित्ताने आणि निर्मळ मनाने नामस्मरण करायचं आहे. कारण स्वामी वरून सगळं काही बघत असतात आणि स्वामी आपल्या आजूबाजूला असतात. एवढी मात्र नक्कीच तुम्ही काळजी घ्यायची आहे. कारण स्वामी बघत असतील आणि मी करत नसेल तर मग ते चुकीचं ठरेल, हे लक्षात घ्या. कारण स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात हे दर्शन देतच असतात आणि स्वामींची लीला अपरंपार आहेत. ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटून जात असतात, पण ते आपल्याला कळत नाही. आणि ते कळण्यासाठी फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज आहे आणि ते करणं आवश्यक सुद्धा आहे. म्हणून नामस्मरण नक्कीच करा आणि नामस्मरण करून तुम्ही भरपूर पुढे जाल, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिकले पाहिजे. आणि स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर बरसत राहील आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच कायम राहील. त्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.